सेशनचा प्रश्न बोर्ड एक्झाममध्ये 5 मार्क्ससाठी विचारला जाते. जर ही पोएम आली तर मी 100% पास मार्क्स माझे आहेत असं जास्त लिहून येणार आहे. ही पोएम लास्ट इयरच्या बोर्ड एक्झाममध्ये आली आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. अप्रिशिएशन ऑफ द पोएम स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हनिंग. टायटल The title of the poem is Stopping by Woods on a Snowy Evening. The poet name is Robert Frost. Rhyming scheme interlocking chain rhyme. First standard AABA, BBCB, CD, CCDC, DDDD. रट्टा मारलो. Favorite line: The woods are lovely, dark and deep, but I have promises to keep. Theme central idea. Theme: The central idea of the poem is to narrate a little incident that happened in a snowy evening. बर्फ पडणाऱ्या संध्याकाळी झालेला एक किस्सा सांगितलेला आहे कवितेत. द पोएट ट्रॅव्हल थ्रू द ब्युटिफुल वुड्स. एका खूप सुंदर जंगलातून अशा अशा छानशा जंगलातून ना पोएट जात आहेत, ट्रॅव्हल करत आहेत. द पोएट ट्रॅव्हल थ्रू द ब्युटिफुल वुड्स अँड वॉन्टेड टू स्टे अँड एन्जॉय द व्ह्यू. एवढ्या सुंदर जंगलातून जात आहेत आणि त्यांना त्यांच्या मनात खूप इच्छा आहे थांबायची आणि हा सुंदर, सुंदर असा नजारा बघायची. Although his mind urged him to carry on his journey. परंतु त्यांची परंतु त्यांचा माइंड त्यांना काय म्हणतोय, की तुला प्रवास करावाच लागेल, करावाच लागेल. फिगर ऑफ स्पीच, अलिट्रेशन, इन्व्हर्जन, मेटाफॉर. स्पेशल फीचर्स: दिस पोएम uses a different rhyme scheme in each of its stanza. Also, some of line rhymes with lines on other stanza, making it quite unique. All lines are uniform and the final line of the poem is repeated twice for providing a dramatic effect. Why I like this poem? I like this poem as I can imagine what I would feel like if I could walk in the woods on a snowy evening. तर मी या सुंदरशा अशा छोट्याशा जंगलातून जात असेल ना, तर मी इमॅजिन करते, की वॉव! किती ब्युटिफुल असेल तो सीन. म्हणून मला ही पोएम आवडली आहे. अँड हाऊ मच फन इट वुड बी. चेंज दॅट राईम, मेक इट वन लाईन. ओके. बाय. बेस्ट ऑफ लक. ही पोएम आली तर मी 100% लिहून येणार आहे. ओके.